त्यानंतरच्या अनेक वाङ्मयीन उपक्रमात परिचयात शंकररावांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक वेळा मी इथं आलेलो आहे। नारायण सुर्वे यांच्या सहस्र चंद्र दर्शनाच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुणा म्हणून मी इथे येऊन गेलेलो आहे। वाङ्मयाच्या क्षेत्रात वावरणारी इथली पुष्कळ मंडळी मित्रमंडळी आहेत, त्यांच्यापैकी अनेक जण समोर असण्याचीही शक्यता आहे, कारण फोनवर बोलणं झालं पण मी आल्यानंतर त्यांची भेट झाली नाही। ती सर्व मित्रमंडळी आणि नाशिककर रसिक हो, या व्याख्यानमालेविषयी मी संयोजकांना विचारलं होतं की या व्याख्यानमालेला लोक येतात का, आले तर कोणत्या स्वरूपाचा हा रसिक वर्ग असतो। व्याख्यानमालेचा परिचय तर निमंत्रण पत्रामध्ये होताच की 90 वर्षापासून सुरू झालेली ही व्याख्यानमाला आहे। पुणे, वाई आणि त्यानंतर नाशिकची ही व्याख्यानमाला, या व्याख्यानमाला 100 वर्ष जवळजवळ आलेल्या ह्या व्याख्यानमाला आहेत आणि त्याच्यापैकी काही महाराष्ट्रातल्या व्याख्यानमाला बंद पडल्या, पण ह्या मोजक्या व्याख्यानमाला सध्या सुरू आहेत। त्यापैकी एक व्याख्यानमाला म्हणजे ही व्याख्यानमाला आहे। वाईच्या व्याख्यानमालेला मी जवळजवळ 15 वर्षापूर्वी गेलेलो होतो आणि त्या व्याख्यानमालेचाही माहोल मी पाहिलेला होता। फार वेगळा आणि छान असा तो माहोल होता। कृष्णा नदीच्या काठावर अशाच प्रकारची ती व्याख्यानमाला होते, फार चांगल्या प्रकारची व्याख्यानमाला होते। आपल्या व्याख्यानमालेच्या परंपरेचा पत्रात जो उल्लेख केलेला आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात कोण कोण या व्याख्यानमालेत बोलले, स्वातंत्र्यानंतर या व्याख्यानमालेत कोण कोण बोलले, तसं तिथं सुद्धा मोठी परंपरा आहे। लोकमान्य टिळक, विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारखी मंडळी त्या व्याख्यानमालेत बोललेली आहेत। आणि मी जेव्हा या व्याख्यानमालेला गेलो वाईला, तेव्हा मोठी सत्व परीक्षा असलेली ती व्याख्यानमाला आहे। तिथं सुद्धा अशीच त्या गणपती घाटावर व्याख्यानमाला होते। वक्ता व्याख्यानाला उभा राहतो तेव्हा समोर एकही श्रोता बसलेला नसतो। निदान त्या वर्षी तरी मी तसा अनुभव घेतलेला होता। संयोजकांनी मला थोडी कल्पना दिली होती, व्याख्यानाला वक्ताचा परिचय करून दिला जातो तेव्हा कुणीच समोर नसतं, वक्ता उभा राहतो तेव्हाही कुणीच समोर, म्हणजे श्रोता एकही समोर बसलेला नसतो। सगळी वाई कृष्णेच्या काठावर आलेली असते, घाटावर बसलेली असते, गंगेत पाय सोडून छानपैकी। वक्त्याकडे सगळ्यांची पाठ असते आणि वक्ता बोलत असताना हळूहळू तो जर लोकांना आवडू लागला तर एक एक पाण्यातला पाय काढून माणसं वक्त्यासमोर येऊन बसतात। आणि जर समजा वक्ता आवडला नाही तर शेवटपर्यंत त्याला एकट्यालाच बोलावं लागतं, समोर श्रोते नसतात आणि त्याला एकट्यालाच बोलून वापस जावं लागतं। अशी अवस्था, अशा वातावरणात सुद्धा तिथं योगायोग मला व्याख्यान देण्याचा आला। सलग 2 व्याख्यानं 15 वर्षापूर्वी मी दिले। तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते, वसंत पळशीकरही तेव्हा वाईमध्येच होते, ते नवभारत मासिकाचे तेव्हा संपादक होते, राग जाधवही होते तेव्हा तिथं। ही सगळी मंडळी तेव्हा व्याख्यानाला उपस्थित होती आणि खूप मजा आली होती व्याख्यानाला। व्याख्यानमालांचे जे वेगवेगळे अनुभव आहेत त्या अनुभवामध्ये एक हा माझ्या गाठीशी असलेला अनुभव होता आणि आजचा हा जो अनुभव आहे हाही अशाच प्रकारचा वेगळा अनुभव देणारा असा हा व्याख्यानमालेचा माझा अनुभव असणार आहे। कारण पाठीमागं उंच आवाजामध्ये लाऊडस्पीकर सुरू आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कदाचित माझा आवाज येत असेल पण मला माझा आवाज ऐकू येईल अशी परिस्थिती नाहीये। त्याच्यामुळं तुम्हाला जेवढा आता ऐकू येईल तेवढ्यावरच तुम्हाला ते ऐकून घ्यावं लागणार आहे, इलाज नाही। या व्याख्यानमालेचा जो विषय आहे तो विषय मी दिला आणि मला वाटतं इथून भावसार नावाच्या एका गृहस्थांचं मला पत्र आलेलं आहे। भावसार आलेले आहेत काय ते व्याख्यानाला? भावसार आलेले आहेत ना? हा, त्यांचं पत्र मला आलेलं आहे आणि त्यांनी ते पत्र त्याच्यासोबत त्यांच्या आधीची काही पत्र झेरॉक्स करून मला त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांना कदाचित हा विषय म्हणजे शहरातल्या माणसांनी गावाकडे जाऊन राहावं असा काही विषय आहे
असं समजून त्या संदर्भामध्ये छान छान सूचना त्यांनी मला पत्रातून कळवल्या होत्या. मला वाटतं 3-4 पाणी ते पत्र आहे सगळं, आणि फार छान पत्र आहे. त्या पत्रामुळे त्यांचा परिचय मला झाला आणि गावाकडे जाण्याची त्यांची स्वतःची इच्छा आहे, खेड्यात राहण्याची त्यांची स्वतःची इच्छा आहे. पण खेड्यात राहत असताना काय अडचणी येतात, त्यांना स्वतःला काय अडचणी आल्या आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी खेड्यातल्या माणसांनी स्वतःमध्ये काय बदल करून घेतला पाहिजे आणि तिथे ऍडजस्ट होण्यासाठी शहरातल्या माणसांनी स्वतःमध्ये काय बदल करून घेतला पाहिजे, अशी तपशीलवार वर्णन करणारं त्यांचं पत्र आलेलं आहे. पण माझ्या कवितेचा विषय तसा नाहीये. माझ्या कवितेचा विषय म्हणजे माझ्या कवितेचाच एकूण विषय गाव हा असल्यामुळं कवितेच्या रूपानं मी तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे. कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष गावाकडे जावं, गावाकडे राहावं किंवा गावाकडे जावं असा माझा तो विषय नाहीये. कवितेच्या माध्यमातून आपण गावाकडे जाऊयात, कारण माझ्या कवितेचं ते शीर्षकच आहे, काटा कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आणि बोराडे सरांनी सांगितल्याप्रमाणे बोराडे सरांचा आणि आज माझा शंकररावांचा आज माझा पहिल्यांदा परिचय झाला. पण त्यांनी माझी कविता त्या याच्यामध्ये पथनाट्यामध्ये वापरून तेव्हा दुष्काळग्रस्त लोकांसाठी जो निधी जमा केला त्याचा तपशील मला त्यांनी सांगितला. त्या सगळ्या बातम्या मी वृत्तपत्रातून तेव्हा वाचल्या होत्या. पण माझी कविता पथनाट्यात उपयोगी करणारा पथनाट्य लेखक कोण ते मला माहित नव्हतं. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आज गेस्ट हाऊसला आले तेव्हा आमची त्यांची चर्चा झाली आणि परिचय झाला आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली. तेव्हा ही कविता जी आहे ही कविता लोकांपर्यंत पोहोचलेली कविता आहे. माणसं जशी भाग्यवान आणि दुर्भागी असतात तशा कविता देखील भाग्यवान आणि दुर्भागी असतात. त्याच्यापैकी एक भाग्यवान कविता म्हणजे 5वीच्या पुस्तकात असलेली बाप नावाची कविता आहे. शंकररावांनी माझा परिचय करून दिला. बऱ्याचदा जेव्हा शिक्षक मंडळी असतात आणि शाळेतली लहान मुलं असतात ज्यांना माझी कविता अभ्यासाला आहे त्यांना मी सांगत असतो की बाबांनो, माझा बाकी सगळा परिचय सोडून द्या, पण तुमच्या अभ्यासाला जी 5वीच्या पुस्तकात कविता आहे बाप नावाची, त्या बाप कवितेचा मी बाप आहे, एवढाच माझा खरा परिचय आहे. आणि मग त्या मुलांना मी सांगत असतो की ती कविता माझी मुलगी आहे, ती मी जन्माला घातलेली आहे, पुस्तकात टाकून तुमच्याकडे पाठवलेली आहे. ती छोटी छोटी 5वीची मुलं असतात, त्यांना मी हे सगळे तपशील सांगत असतो. त्यांना म्हणत असतो की आवडली का रे तुम्हाला? तर मुलं म्हणतात हो. मग मी त्यांना विचारत असतो माझी मुलगी तुम्हाला आवडली? ती छोटी छोटी मुलं असतात, त्यांना काय कळतं माहित नाही, ती खाली मान घालून लाजायला लागतात. तर ती जी 5वीची कविता आहे ती 5वीची बाप कविता अभ्यासक्रमाला 2दा लागली, एकदा नव्हे 2दा लागली. आणि ही गावाकडे चल माझ्या दोस्ता कविता ही अभ्यासक्रमाला लागून पुस्तकात छापून 16 लाख पुस्तकं छापून देखील ती कविता मुलांच्या पर्यंत पोहोचलीच नाही. महाराष्ट्रामध्ये मोठं वादंग झालं आणि मॅट्रिकचं रद्द झालेलं जे पुस्तक आहे रद्दीत टाकलेलं त्या पुस्तकात ती कविता गेली. म्हणून एक बाप कविता आणि एक ही दुसरी कविता, पण महाराष्ट्रानं ती इतकी उचललेली आहे की अनेक विद्यार्थ्यांच्या संघटना, अनेक संस्था, अनेक साखर शाळांच्या मधून ती कविता सतत वापरली जाते, म्हटली जाते. 5वीच्या पुस्तकातली कविता आणि ही कविता. म्हणून 5वीच्या पुस्तकात जी बाप नावाची कविता आहे त्या कवितेपासून मी सुरुवात करणार आहे. बरेच तुमच्यापैकी शिक्षक असतील, ते ही कविता शिकवत असतील आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडण्याची शक्यता आहे. कारण मला शंकररावांनी सांगितलं की इकडं BA मला वाटते फर्स्ट इयर का सेकंड इयरला माझ्या 5 कविता चळवळीच्या कविता काव्य कस्तुरी नावाच्या पुस्तकात अभ्यासाला आहेत. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कविता ज्या आहेत चळवळीच्या कविता त्याही त्या पुस्तकात अभ्यासाला आहेत. त्या कविता ती मंडळी शिकवतात, त्यांच्याही पैकी काही मंडळी इथं उपस्थित असण्याची शक्यता आहे. मला वाटतं त्या पुस्तकाच्या संपादक मंडळात नाशिकचे आमचे BB गुंजाळ सर जे आहेत ते BB गुंजाळ सर त्या संपादक मंडळावर होते. त्या कवितेची निवड करण्यामध्ये त्यांचाही सहभाग होता. तर ते पुस्तक इकडं अभ्यासाला आहे. म्हणून 5वीच्या पुस्तकातली जी कविता आहे त्या कवितेनं मी या कार्यक्रमाची सुरुवात करतो. शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर. काढी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप.
काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्हा, बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्हा, घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला, आम्ही कष्टाचच खातो जग करी हा पाहाप, आम्ही कष्टाचच खातो जग करी हा पाहाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. ही कविता अभ्यासाला लावली ती प्राचार्य राम शेवाळकर यांनी. एकदा रमण बागेमध्ये पुण्याला एका विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमाला मी आणि शेवाळकर उपस्थित होतो. माझं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं कविता वाचन ऐकून मी व्यासपीठावर त्यांच्या शेजारी जाऊन बसलो, तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की इंद्रजित, तू प्रौढांसाठी फार सुंदर शेतकऱ्यांच्या जीवनावर कविता लिहितोस, मुलांसाठी कविता लिहित नाहीस काय? म्हटलं तुम्हाला का बरं हा प्रश्न पडला? ते म्हणाले मी आता बालभारतीचा अध्यक्ष झालो आणि 5वीच्या पुस्तकात तुझी कविता टाकावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून तुला हा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना ही बाप कविता दिली होती. त्यांना मी विचारलं होतं की सर काय अटी असतात पाठ्यपुस्तकात कविता टाकण्याच्या दृष्टीनं? तर ते म्हणाले काय अटी नसतात, 5वीच्या पुस्तकात कविता टाकायची असेल तर 5वीच्या मुलांच्या आकलन कक्षेत बसेल, त्यांना कळेल, त्यांना समजेल, त्यांना आवडेल, त्यांना गुणगुणाविषयी वाटेल आणि शिक्षकांना शिकवाविषयी वाटेल अशी ती कविता असावी. या सर्व अटींना ती कविता शेवाळकरांना आवडली आणि ती 5वीच्या पुस्तकात त्यांनी टाकली. ती इतकी आवडली की जेव्हा अभ्यासक्रम बदलणार होता तेव्हा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं जेव्हा महाराष्ट्रातल्या काही निवडक शाळांना पत्र टाकून विचारलं की बदलणाऱ्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील तर कळवा, तर महाराष्ट्रातून हजारो शाळांमधून एकच सूचना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला आली होती की सगळं पुस्तक बदललं तरी चालेल, इंद्रजित बालेरावांची बाप कविता बदलू नका, कारण ती खेड्यापाड्यातल्या मुलांना फार आवडते. राम शेवाळकरांनी एकदा मला हाताला धरून त्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये नेऊन ती हजारो पत्र दाखवली होती की ही पत्र आली म्हणून तुझी कविता पुन्हा एकदा रिपीट अभ्यासक्रमाला लावलेली आहे, म्हणून ती कविता पुन्हा अभ्यासक्रमाला लागली, 2दा अभ्यासक्रमाला लागली. आता देखील ती कविता 5वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमाला आहे. कवीला उत्सुकता असते की आपली कविता अभ्यासाला लागली, आपली कविता चित्रपटात गेली, आपली कविता आणखी कोण्या गायकानं गायली, किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे, किती सीडी खपणार आहेत. तर परवा महाराष्ट्र टाइम्स मध्ये परिसंवादच आला की कुणीही आता गाण्यांच्या सीडी विकत घेत नाही. मोठे चित्रपट निर्माते सांगतात की आम्ही इतक्या सीडी काढल्या होत्या पण 1000 देखील सीडी खपल्या नाही, इतकी जाहिरात केलेल्या चित्रपट गीतांच्या. मग कुठपर्यंत आपली कविता पोहोचते याची उत्सुकता असते. म्हणून मी शेवाळकरांना विचारलं की सर माझी कविता किती मुलं अभ्यास करणार आहेत? शेवाळकरांनी सांगितलं की दरवर्षी इंद्रजित पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ 5वीच्या बालभारतीची 25,000ची आवृत्ती छापतं आणि 10,000 मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात. म्हणजे 35,000 मुलं दरवर्षी 5वीच्या पुस्तकात तुझ्या कवितेचा अभ्यास करतील. पहिल्या वेळेस 10 वर्ष ती कविता अभ्यासाला होती, म्हणजे 3.5 कोटी मुलांनी त्या कवितेचा अभ्यास केला आणि दुसऱ्यांदा पुन्हा ती अभ्यासाला लागली, म्हणजे 3.5 कोटी मुलं कमीत कमी अशा 7 कोटी मुलांपर्यंत ती कविता पोहोचेल इंद्रजित तुझी. आणि शेवाळकरांनी एक शब्द वापरला होता की तुझी कविता आता महाराष्ट्राच्या 5वीला पुजलेली आहे. म्हटलं कसं काय? तर ते म्हणाले 5वीला पुजलेली वस्तू ओलांडून कुणाला पुढे जाता येत नाही, म्हणून तुझी कविता ओलांडून आता महाराष्ट्रातला कुणी विद्यार्थी पुढे जाऊ शकणार नाही.
ती आता महाराष्ट्राच्या 5वीला पुजलेली आहे, असं सेवाळकरांचं वाक्य होतं तेव्हाच. आणि म्हणून मी एकदा गर्वानं शरद जोशींना असं म्हणालो होतो की शरद जोशी, तुम्ही शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार करणारी पुस्तकं लिहिली, किती खपली, तर मराठीतल्या लेखकांपैकी सगळ्यात जास्त खप शरद जोशींच्या शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती या पुस्तकाचा होता. त्याला म्हणलं कितीची आवृत्ती खपली तुमची? ते म्हणले आतापर्यंत 2-3 लाख पुस्तकं माझी खपली. म्हणलं किती लोकांनी वाचली असतील? एक पुस्तक समजा 10 लोकांनी असं जरी वाचलं तर 30 लाख लोकांपर्यंत तुमची कविता पोहोचली असेल. माझी कविता म्हणलं 7 कोटी लोकांपर्यंत तुमचा विचार घेऊन गेलेली आहे, असं गमतीनं एकदा मी शरद जोशींना म्हणालो होतो. एका बाजूला ही कविता आणि दुसऱ्या बाजूला ही कविता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळा बापाच हिरवं रान, काळा माईन पिकवलं सोनं. काळा बापाच हिरवं रान, काळा माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कविता संपलेली नाहीये. मी मुद्दाम थोडस या कवितेच्या संदर्भातली एक आठवण सांगण्यासाठी थांबलो. मध्यंतरी मुंबईला एका शाळेमध्ये ही मी कविता म्हणत होतो, तेव्हा ही कविता म्हणत असताना तिथली मुलं हसली. आता ती श्रीमंत मुलांची शाळा होती, म्हणजे लाखो रुपये फीस त्या मुलाच्या शाळेमध्ये होती. आता इतक्या श्रीमंत मुलांच्या शाळेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कविता लिहिणाऱ्या माझ्यासारख्या फाटक्या कवीला कशासाठी बोलवलं त्या शाळेमध्ये? तर त्याचं कारण होतं, त्या शाळेचं गॅदरिंग दरवर्षी एका विशिष्ट थीमवर आधारित असतं. मला ज्या वर्षी बोलवलं त्या वर्षी त्या गॅदरिंगचं थीम होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आणि त्या कॉलेजच्या शाळेच्या प्राचार्यांनी नारायण सुर्वेला विचारलं होतं तेव्हा की सर, आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची थीम यावर्षी गॅदरिंगला घेतली, तर गॅदरिंगला पाहुणा म्हणून कुणाला बोलवावं? नारायण सुर्वे म्हणाले, एकच कवी आहे या दृष्टीने तुम्हाला बोलवण्यासारखा. म्हणाले सांगा त्याचं नाव आणि पत्ता आम्हाला. आणि मग नारायण सुर्वेंनी त्यांना माझा नाव आणि पत्ता सांगितला होता आणि मला त्या गॅदरिंगला बोलवलं होतं, म्हणून मी तिथे गेलेलो होतो. मग त्या मुलांच्या समोर मी ही कविता म्हणत असताना मी जेव्हा ही कविता आणि हे कडवं म्हटलं तेव्हा तिथल्या मुलांनी टाळ्या न वाजवता तिथली मुलं हसली. म्हटलं का रे बाळांनो, काय हसलात? ते म्हणाले तुम्ही काय कविता म्हटली? म्हटलं काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईनं पिकवलं सोनं, त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. म्हटले म्हणून तर आम्ही हसलो. म्हटलं काय झालं? म्हणले तुमचा बाप काळा आहे काय? म्हटलं हो रे. आणि पुढची ओळ होती, काळ्या माईनं पिकवलं सोनं. म्हटले तुमची आई पण काळी आहे काय? म्हटलं हो रे बाळा. म्हटलं तू हसलास का? म्हणला मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं कारण काय? म्हणला कारण नाही सांगतायत पण मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा तू विद्यार्थी आहेस, तुला काळ्या माणसाचं हसू येतं, काही प्रश्न विचारू काय? म्हणाला विचारा. म्हटलं आपल्या देशाला गुलाम कुणी बनवलं रे? म्हणाला इंग्रजांनी. म्हटलं गांधी महात्माला लोकमान्य टिळकाला जेलात कुणी टाकलं रे? म्हणाला इंग्रजांनी. म्हटलं भगतसिंग राजगुरू सुखदेवाला फाशी कुणी दिलं रे? म्हणाला इंग्रजांनी. म्हटलं इंग्रजांना इतिहासामध्ये प्रतिशब्द काय होता? म्हणाला गोरे. म्हटलं तुझा बाप कसा आहे? म्हटलं गोरा. म्हटलं इंग्रज गोरे? म्हणाला हो. म्हटलं तुझा बाप गोरा? म्हणाला हो. म्हटलं इंग्रज देशाचे कोण होते? म्हणाला शत्रू. म्हटलं तुझा बाप कोण आहे? त्याला मान्य करावं लागलं तर्कानं. म्हटलं पुढचा प्रश्न, शत्रूला हसाव का मित्राला हसाव? म्हणला प्रश्नच नाही सर, शत्रूलाच हसाव. म्हणलं तुझ्या बापालाच हस मग आता.
मग तो नाराज झाला. म्हटलं का रे बाळा नाराज झाला? म्हटलं तुम्ही माझ्या वडिलांचा अपमान करायले. म्हटलं तू आधी माझ्या शेतकरी काळ्या बापाला हसलास तेव्हा माझ्या बापाचा अपमान झाला हे तुझ्या लक्षात आलं नाही काय रे? 12 वर्ष प्रतिज्ञा गोखलीस म्हटलं पुस्तकामध्ये. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझा बाप तुझ्या देशाचा नागरिक नव्हता काय? तुझा बांधव नव्हता काय? त्याच्यावर तुझं प्रेम नव्हतं काय? आणि तुला कुणी सांगितलं रे म्हणलं गोऱ्या रंगाचं महत्व? आमच्या गावाकडे ये गोऱ्या माणसाला काय म्हणतात? म्हटलं काय म्हणतात? म्हटलं चावडीवर 4 माणसं बसलेली असली, शहरातून एखादं गोरं माणूस येऊ लागलं की माणसं म्हणतात काय गोरपान दिसायले एखाद्या बाळातीन बाई सारखं. म्हटलं असं का म्हणतात? म्हटलं त्याला कारण आहे. म्हणाला काय? म्हटलं मी स्वतः पाहिलं. माझी आई जेव्हा माझ्या लहान भावाला जन्म देण्यासाठी बाळंतिणीच्या खोलीमध्ये गेली तेव्हा आतमध्ये जाताना माझी आई काळी होती. बाळंतपणाच्या निमित्तानं 15-20 दिवस ती खोलीमध्ये बंद राहिली आणि खोलीतून बाहेर येताना माझी आई गोरी पान होती, तिच्या हातातलं बाळ गोरं पान होतं. माझ्या आईनं आमच्या बरोबर शेतात काम करायला सुरुवात केली. आई काळी झाली आणि तिच्या हातातलं बाळही काळं झालं. म्हटलं असं का झालं? म्हटलं त्याला कारण आहे. म्हटलं काय कारण आहे? म्हटलं हे कारण मी जेव्हा तुला सुरुवातीला म्हणालो की तुझ्या आई बापाचा कोरा रंग पाहून, तुझा रंग पालीसारखा पांढरा रंग पाहून तुझ्या आई बापाच्या रंगाची कल्पना आली तेव्हा तुला कळायला पाहिजे होतं. म्हटलं कसं काय? म्हटलं पाल कुठं असते? म्हणला घरात असते. म्हटलं घरात कुठं असते? म्हटलं छतावर असते. म्हटलं तिला ऊन लागतं काय? म्हणाला नाही. म्हटलं पाऊस लागतो काय? म्हणाला नाही. म्हटलं काटा मोडतो काय? म्हणाला नाही. म्हटलं मातीचा स्पर्श होतो काय? म्हणाला नाही. म्हटलं ऊन, वारा, माती, पाऊस ही काय आहेत? म्हणाला पंचतत्व आहेत. म्हटलं या पंचतत्वापासून माणूस दूर गेला की गोरा होतो आणि या पंचतत्वात उन्हात आला, मातीत आला की माणूस काळा होतो. त्याला म्हटलं आता आलं का तुझ्या लक्षात? म्हणाला हो. म्हटलं आता हसशील का माझ्या बापाला? म्हणाला नाही. म्हटलं माझ्या बरोबर म्हणशील ना आता? म्हणाला हो. मग त्यानं ते कडवं पुन्हा माझ्या बरोबर म्हटलं. काळा बापाच हिरवं रान, काळा माईन पिकवलं सोनं. काळा बापाच हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. त्याला म्हटलं तुला गोड खायला आवडतं का कडू रे? म्हटलं सर असा काय प्रश्न विचारायले? मुलांना गोडच आवडतं ना. म्हटलं तुला गोड पदार्थ आवडतात ना? म्हणाला हो. म्हटलं गोड पदार्थ कशापासून तयार होतात? म्हटलं साखरेपासून तयार होतात. म्हटलं साखर कुठून येते? म्हणला डब्यातून येते. तुमच्याकडेच मागा आलो तेव्हा एक विनोद मला ऐकायला मिळाला होता की शहरातल्या मुलांना सगळं खायला लागतं पण जे लागतं ते कुठून येतं हे माहित नसतं. त्याच्यामुळे दररोज सकाळी दूध लागतं पण ते देणाऱ्या गाई म्हशी पाहिलेल्या नसतात. म्हणून त्यांना जर प्रश्न विचारला की दूध कोण देतं तर त्यांना वाटतं दारात सकाळी दूध घेऊन येणारा माणूसच दूध देतो की काय. तसं याला विचारलं साखर कुठून येते? म्हणला डब्यातून येते. म्हटलं डब्यातून येत नाही, त्याच्या आधी दुकानात असते. म्हणाला माहित आहे मला. म्हटलं दुकानातूनही येत नाही, त्याच्या आधी ती साखर कारखान्यात तयार होते. म्हणाला ते पण मला माहित आहे. म्हटलं साखर कारखान्याच्या आधी साखर कुठं असते तुला माहित आहे काय? म्हटलं कशी असेल, तिथेच तर तयार होते. म्हटलं असते. साखर कारखान्याच्या आधी ही साखर माझ्या बापाच्या शेतात ऊस नावाच्या वनस्पतीच्या रूपाने उभी असते. तिला तलवारी सारखी दोन्हीकडून 2 पानं असतात. माझा बाप जेव्हा भिजवायला जातो तेव्हा तलवारी सारख्या त्या पानांनी माझ्या बापाचं अंग कापतं, रक्त निघतं, जखमा होतात, पू होतो. माझा काळा बाप तिकडे शेतामध्ये अंगावर जखमा बाळगतो तेव्हा तुझ्या शहरातल्या गोऱ्या बापाला साखर खायला मिळते. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला कुणी नवाली. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला कुणी नवाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता.
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी, या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी, गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. असा हा माझा बाप शेतकरी आपल्या देशात गेल्या अनेक वर्षापासून आत्महत्या करतो आहे. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची जाणीव आपणाला आहे. आपण नाशिककर भाग्यवान आहात. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण इकडे खूप कमी आहे. ते अजिबात नसावं, कुठंच या पृथ्वी तलावर कुणीच आत्महत्या करू नये हे सगळ्यांनाच वाटत असतं. पण दुर्दैवाने गेल्या 15-20 वर्षापासून आपल्या देशात शेतकरी आत्महत्या करतायत. दुर्दैवानं या देशातली शेतकऱ्याची कर्जापायी झालेली पहिली आत्महत्या 13 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात झाली. त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आमच्या दृष्टीने ती मराठवाड्यात झाली. त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती लातूर जिल्ह्यात झाली. मी का नाव सांगतोय तुमच्या लक्षात येईल. त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती चाकूर तालुक्यात झाली. आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर हळीहंडोरगुडी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये 13-14 वर्षापूर्वी या देशातली कर्जापायी शेतकऱ्याची पहिली आत्महत्या झाली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये हेडलाईन छापून आली. सगळे नेते धावले, पत्रकार धावले, मीडियाचे लोक धावले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कविता लिहिणारा कवी म्हणून मीही त्या गावाला भेट द्यायला गेलो. गावात कानडी, तेलुगू आणि मराठी भाषा बोलणारे लोक असल्यामुळं बराच वेळ लागला मला घर शोधून काढायला. घर शोधून काढल्यावर त्या दारात उभं राहून बराच वेळ दाराची कडी वाजवल्यावर खूप वेळाने एक लहान मुलगा आतून दार उघडून बाहेर आला. म्हटलं, बाळा रे, तुझं नाव काय? म्हणाला, अमुक अमुक. म्हटलं, तुझ्या वडिलांचं नाव काय? म्हणाला, अमुक अमुक. म्हटलं, तुझ्याच वडिलांनी आत्महत्या केली काय? म्हणाला, हो. म्हटलं, ये ना मग आत, आम्ही तुलाच भेटायला आलेलो आहोत. तो म्हणाला, या ना मग आत. त्याने आम्हाला आत घेतलं, बैठकीत बसवलं, प्यायला पाणी आणून दिलं, मध्ये कुणाला तरी चहा करायला सांगितला आणि त्याला सवय झालेली असणार आलेले लोक प्रश्न विचारतात त्याला उत्तरं द्यायची. तो जवळ बसला. मी त्याला विचारलं, बाळा रे, कसं चाललंय तुझं आता? तो म्हणाला, सर ठीक चाललंय. म्हटलं, तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली. म्हणाला, तुम्हाला पुढचं नाही माहित झालं काय? म्हणाला, मी विचारलं त्याला, काय झालं पुढं बाळा? तर तो म्हणाला, वडिलांनी आत्महत्या केली असा निरोप घेऊन शेतातला गडी जेव्हा घरी आला तेव्हा माझे आजोबा भिंतीला टेकून बसलेले होते. त्यांना बातमी कळाल्याबरोबर त्यांना अटॅक आला आणि ते मरून गेले. म्हटलं, हे मला माहित नव्हतं. म्हणाला, मग पुढचंही माहित नसेल. म्हटलं, पुढं काय झालं? म्हणाला, या 2 मृत्यूची बातमी जेव्हा माझ्या आईला कळाली, ती तिच्या माहेरी माझ्या आजोळी गेलेली होती, मामा आजारी आहेत म्हणून त्यांना भेटायला, आणि कुणीतरी जाऊन सांगितलं की तुझ्या नवऱ्यानं आत्महत्या केलेली आहे आणि तुझा सासरा धक्का बसून मेलेला आहे. तेव्हापासून तिच्या मनावर परिणाम झालाय. ती पागल झालेली आहे. मागच्या खोलीत तिला कोंडून ठेवलेलं आहे. म्हटलं, घरात आणखी कोण कोण आहे? म्हणाला, लग्नाला आलेल्या 2 बहिणी आहेत. म्हटलं, घरात पुरुष किती आहेत? म्हणाला, एकच. म्हटलं, कोण? म्हणाला, मीच. तर हा 11 वर्ष वयाचा पुरुष आपल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची कहाणी सांगत होता. त्याला म्हटलं, बाळा रे, वडिलांनी आत्महत्या केलेली आहे, आजोबा धक्का बसून मेलेले आहेत, आई पागल झालेली आहे, लग्नाला 2 बहिणी आलेल्या आहेत, दुष्काळ पडलेला आहे, डोक्यावर कर्ज आहे. हा सगळा प्रश्नांचा डोंगर तू आता कसा पार करणार आहेस? तो म्हणाला, सर, एक सोपं उत्तर शोधून काढले. म्हटलं, अख्खा देश थकला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर शोधून काढायला, आणि तू काय सोपं उत्तर शोधून काढले? ते उत्तर तुम्हाला मी सांगणार नाही. म्हणाला. म्हटलं, नाही, मला तर उत्तर सांगितलंच पाहिजेस. म्हणाला, नाही सांगणार. मला शंका आल्यामुळे मी सत्याग्रही सारखा त्याच्या समोर बसवून म्हटलं, सांग, काय उत्तर शोधून काढले? तो म्हणाला, सर, या सगळ्या प्रश्नातून मुक्त होण्यासाठी माझ्या बापानं अख्खा एंड्रीनचा डब्बा पिला होता. मला तेवढंही लागणार नाही. एक ढक्कन जरी पिलं तरी मी या प्रश्नातून मुक्त होईल. म्हणजे त्या 3ऱ्या पिढीतल्या माणसाला सुद्धा आत्महत्या करण्याची प्रेरणा मनात निर्माण झालेली होती. त्याला म्हटलं, बाळा रे, आत्महत्या करायची नाही. म्हटलं, काय करू? तर 13-14 वर्षापूर्वी त्या पोराला जे सांगितलं
ते 13-14 वर्षापासून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांना सांगतोय. त्याला कवितेतून सांगितलं होतं की आता आत्महत्या करायची नाही, त्याच्याऐवजी काय करायचं. तीच कविता नाशिक साहित्य संमेलनानं डोक्यावर घेतलेली होती. तीच कविता गोविंदराव अधिकाऱ्यांनी जेव्हा कृषक समाज काढला तेव्हा त्याच्या सोर्स मॅटरच्या कव्हरवर छापलेली होती. तीच कविता कोल्हापूरचे गोविंदराव पानसरे यांनी भगतसिंग जन्मशताब्दीच्या वर्षात जे मोठं पोस्टर काढलं होतं, त्या पोस्टरवर भगतसिंगांचा फोटो छापला होता. खाली एकच ओळ होती, आज भगतसिंग जिवंत असता तर काय म्हणाला असता, आणि त्याच्या तोंडी माझी ही संपूर्ण कविता छापली होती. तीच कविता मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी दीर्घ आजारातून उठल्यावर बाबा आमटे यांनी स्वतः काठी टेकत टेकत आनंदवनाच्या बोर्डावर जाऊन स्वतःच्या हातानं लिहून ठेवलेली होती. तीच कविता शेतकरी संघटनेनं त्यांच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये स्लोगन म्हणून स्वीकारलेली होती आणि महाराष्ट्रभर भिंतीवर आणि डिवायडरवर लिहिलेली होती. तीच कविता तुमच्या नाशिक संमेलनानं डोक्यावर घेतली होती. तीच कविता मी आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. ही कविता म्हणत असताना मी नेहमी एक प्रयोग करत असतो. खरं तर ह्या गोंगाटामुळे मला तो प्रयोग सुरुवातीपासून करता आला नाही. तुम्ही नुसत्या कविता ऐकू नयेत, तर ती कविता ऐकताना मला सहभाग द्यावा, तुमचा पण सहभाग असावा. नुसत्या कानानं नव्हे तर आणखीही तुमचा सहभाग असावा अशी माझी इच्छा असते. म्हणून मी प्रयत्न करत असतो की तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात माझ्या कवितेच्या तालावर. अशा नको मी हाताची खून करील तशा प्रकारच्या टाळ्या वाजवाव्यात. समोर जेव्हा मुलं असतात तेव्हा जास्त मजा येते, कारण मुलांना आपण ऑर्डर देऊ शकतो. पण तुम्ही वडीलधारी माणसं आहात, तुम्हाला ती ऑर्डर द्यावी का नाही मला थोडी शंका आणि भीती होती मनामध्ये. पण तसं जर आपण केलं तर आणखी मजा येते. तर मला वाटतं आपण टाळ्यांच्या तालामध्ये ही कविता म्हणूयात. मी हाताची खून करील त्या पद्धतीने तुम्ही मला टाळ्यांची साथ द्या. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक. घेऊ नको फाशी बाबा, खाऊ नको इक, आता लढायला शिक. माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक. आत्महत्या नको हत्या करायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यवधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यवधी कर्ज घेती दलालांची पोरं. बुडविती त्याचा कधी करीती ना घोर बाबा, बुडवायला शिक. शिक बाबा शिक, बुडवायला शिक. घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. उंटाहून शेळ्या हा की सरकार शहाण, उंटाहून शेळ्या हा की सरकार शहाण. त्याच्यामुळे जीव तुझा पडला गहाण बाबा, पाडायला शिक. शिक बाबा शिक, पाडायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. जातील हे दिसा आणि होईलही ठीक, जातील हे दिसा आणि होईलही ठीक. उद्या तुझ्या शेतामध्ये उदाणेल पीक बाबा, जगायला शिक. शिक बाबा शिक, जगायला शिक. मरू नको बाबा आता मारायला शिक. आत्महत्या नव्हे हत्या करायला शिक. घेतलेली कर्ज बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता 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 लढायला शिक. बऱ्याचदा मी ही कविता म्हणतो आणि निवडून आलेला आमदार बोरस्ते साहेबासारखा व्यासपीठावर बसलेला असतो. मी म्हणत असतो निवडून दिलं त्याला पाडायला शिक. लोक प्रचंड टाळ्या वाजवतात, त्यांच्या काळजात धडधड व्हायला लागतं. मग मला तेवढ्या पुरतं म्हणावं लागतं ह्यांना सोडून ह्यांना सोडून म्हणून. नाही उदाहरण सांगायला, उदाहरण सांगायला पडलेले तर त्यांच्या दृष्टीने बरं आहे. जो निवडून आला त्याला पाडायला शिक आणि याला निवडून द्यायला शिक, असा त्याचा अर्थ होतो. आपापल्या सोयीने अर्थ घ्यायचा कवितेचा. बऱ्याचदा घेतलेली कर्ज सगळी बुडवायला शिक असं मी म्हणतो. बँकेचा चेअरमन व्यासपीठावर बसलेला असतो. मला वाटतं तुमच्या व्याख्यानमालेचा पण उपाध्यक्ष बँकेचा चेअरमनच आहे. अशा गमती जमती बऱ्याचदा होतात. त्या कवितेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर मी म्हणतो तेव्हा एवढे किस्से घडलेले आहेत, एवढे किस्से घडलेले आहेत.
अंबाजोगाईच्या SRT कॉलेजमध्ये एकदा विलासराव देशमुख आणि मी एकत्रित कार्यक्रमाला होतो, तेव्हा एक मजेशीर किस्सा घडला. औरंगाबादला एकदा एका संमेलनामध्ये गोपीनाथ मुंडे आणि मी एकत्रित होतो, तेव्हा एक मजेशीर किस्सा घडला. मध्य प्रदेशमध्ये इंदौरला एकदा भारत आंबे स्मृती समारोहाला दिग्विजय सिंग आणि मी एकत्रित होतो, तेव्हा एकदा मजेशीर किस्सा घडला. पण या राजकारण्यांच्या किस्स्यांपेक्षा आणखी काही वेगळे किस्से या कवितेचे सांगण्यासारखे आहेत. ते आहेत 2 ESPचे. एक ESP म्हणजे विश्वास नांगरे पाटील, तरुणांसमोरचा आजचा आदर्श. त्या विश्वास नांगरे पाटलांनी कशामुळे मला माहित नाही, ते सगळे तपशील मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण फोनवरून ही कविता माझ्याकडून चाल ऐकून घेऊन पाठ केलेली आहे आणि अनेकदा त्यांच्या कार्यक्रमात ते ही कविता म्हणतात. आणि दुसरा किस्सा आहे कृष्ण प्रकाश या ESPचा. तोही वादग्रस्त आणि सगळ्यांना परिचय असलेला ESP आहे. ते जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा आले तेव्हा आमच्या नांदेडला आलेले होते आणि नेमकेच महाराष्ट्रात आल्यामुळे त्यांना मराठी भाषा कळत नव्हती. आणि नरहर कुरुंदकरांच्या पीपल्स कॉलेजमध्ये जेव्हा गॅदरिंगला ESP कृष्ण प्रकाश आणि मी एकत्रित होतो, तेव्हा मी जेव्हा म्हणलं की आत्महत्या नको, हत्या करायला शिक, तेव्हा पोरांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. त्यांना न कळाल्यामुळे त्यांनी प्राचार्यांच्या कानात विचारलं की क्या बोल रहा है कवी, बच्चे बहुत तालियां बजा रहे बोले. माझा प्राचार्यांनी त्यांना मी काय म्हणालो त्याचा नीट अर्थ सांगावा का नाही, ते म्हणाले ये पोएट बच्चों को मर्डर की ऑर्डर दे रहा है. बोले मैं ESP यहाँ बैठा और मैंने सामने मर्डर की ऑर्डर, कभी तो बड़ा डेअरिंगबाज दिख रहा है. आणि नंतर ते भाषण करायला उभं राहिल्यावर त्यांनी इतकं सुंदर भाषण केलं. ते म्हणाले की कवितेला कायदा लागू होत नाही. कृष्ण प्रकाश चांगले कवी आहेत, समकालीन भारतीय साहित्य मासिकात त्यांच्या कविता नेहमी छापून येतात. आणि त्यांनी सांगितले की कवितेला कायदा लागू होत नाही. इंद्रजित भालेरावला त्याच्यामुळे मी आता अटक करू शकत नाही, तर हत्या करायला सांगणाऱ्या माणसाला खरं तर आम्ही लगेच अटक करायला पाहिजे. मला तुमच्या पुणे विद्यापीठाचं बीबी गुंजाळांचं त्या संपादक मंडळाचं मोठं नवल वाटलं की ही कविता, ज्या कवितेमध्ये निवडून दिलेल्याला पाडायला शिक ठीक आहे, पण आत्महत्या नको, हत्या करायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, त्या घटनाबाह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. ती कविता त्यांनी अभ्यासक्रमाला लावली पुणे विद्यापीठामध्ये. म्हणून मला या अभ्यास मंडळाचं मोठं डेअरिंग वाटतं की त्यांनी घटनाबाह्य गोष्टी सांगितल्या ज्या कवितेमध्ये, ती कविता देखील अभ्यासाला लावलेली आहे. या कवितेला बऱ्याचदा शरद जोशींची इच्छा असते की जेव्हा शेतकरी संघटनेचं खुलं अधिवेशन असतं, त्या खुल्या अधिवेशनामध्ये त्यांचं मुख्य भाषण असतं आणि 2.5-3 लाख शेतकरी जमा झालेले असतात, तेव्हा शरद जोशींच्या भाषणाच्या आधी मी ही कविता म्हणावी अशी त्यांची इच्छा असते. मी काही शेतकरी संघटनेचा सदस्य नाही, कुठल्याच संघटनेचा सदस्य नाही, कुठल्याच पक्षाचा सदस्य नाही. मला बऱ्याचदा लोक विचारतात की तुम्ही कोणत्या पक्षाचे, तर मी सांगतो माझा एकच पक्ष आहे. तर कोणता, तर म्हटलं शेतकऱ्याचा. जे जे शेतकऱ्याच्या बाजूचे आहेत ते माझे, जे जे शेतकऱ्याचे शत्रू आहेत ते माझे शत्रू. आणि म्हणून मग मला शरद जोशी जेव्हा बोलवतात तेव्हा त्यांची एक इच्छा असते की तुम्ही छातीवर बिल्ला लावू नका, पण माझ्या मुख्य भाषणाच्या आधी तुमची कविता म्हणा. त्याच्यामुळे मी ती कविता म्हणायला जातो. त्यांनी पहिल्यांदा 13-14 वर्षापूर्वी ही कविता म्हणायला मिरजेला बोलवलं, तेव्हा तुमचे राजू शेट्टी जे तुमच्याकडे येणार आहेत शनिवारी आता, ते तेव्हा असे बाहेर फुटून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना काढलेली नव्हती. ते मूळ शेतकरी संघटनेमध्ये होते. जे BJP मध्ये गेलेले आमदार आहेत पाशा पटेल, ते तेव्हा मूळ संघटनेमध्ये होते. जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले शंकर धोंडगे आहेत तेही मूळ संघटनेमध्ये होते. आणि रघुनाथदादा पाटील जे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत तेही मूळ संघटनेमध्ये होते. ह्या सगळ्यांनी मिळून मिरजेला मोठं अधिवेशन घेतलं होतं. भारतीय पातळीवरचे नेते तिथे त्या अधिवेशनाला भाषण करायला आलेले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये मी होतो. 2.5-3 लाख शेतकरी समोर होते आणि मी असा व्यासपीठाच्या एका बाजूला असलेल्या माईकवरून कविता म्हणत होते आणि मी टाळ्या वाजवा असं न सांगता 2.5-3 लाख शेतकरी एका तालात टाळ्या वाजवत होते. मला आश्चर्य वाटलं की यांना कुणी सांगितलं टाळ्या वाजवायला, म्हणून मी थोडंसं मागं फिरून पाहिलं तर व्यासपीठाच्या दुसऱ्या बाजूला शरद जोशी उभे होते आणि या 2.5-3 लाख लोकांनी टाळ्या कशा वाजवाव्या त्याचं एखाद्या संगीतकारासारखं संचलन ते करत होते. म्हणून ते 2.5-3 लाख लोक तशा प्रकारच्या टाळ्या वाजवत होते. मी ही कविता म्हटली आणि कार्यक्रम संपल्यानंतर बोलायला शेवटी भूपेंद्र सिंग मान, पंजाबचे खासदार, तिथले शेतकऱ्यांचे नेते, ते बोलायला उभे राहिले आणि भाषण करताना ते म्हणाले, इंद्रजीत भालेराव तुमने बहुत अच्छी कविता बोली. मी म्हटलं क्या हुआ साहब? ते म्हणले तुम क्या बोले? मी म्हटलं सिख बाबा सिख. ते म्हणले नाही तुम बोले सिख, सिख बाबा सिख. कारण ते भूपेंद्र सिंग मान सिख होते, सिख बाबा सिख. शरद जोशी म्हणाले इसका मतलब ऐसा नहीं है, मतलब अलग है. भूपेंद्र सिंग मान म्हणाले शरद जोशी साहब तुम्हारे साथ रह रहे के थोड़ा मराठी मुझे भी समझ में आ रहा है. इंद्रजीत भालेराव जो बोले वो मेरी समझ में आया, लेकिन मैं जानबूझकर बोल रहा हूँ क्योंकि इंद्रजीत भालेराव ने आप सबको लड़ने को बोला और लड़ने वाला बोले तो सिख होता है, सिख. इसके लिए मैं जो बोला वो भी सच है, तुम जो बोले वो भी सच है.
आणि मग आम्ही कार्यक्रम संपवून शरद जोशींचा हात धरून व्यासपीठावरून खाली उतरत होतो, तर प्रेमसिंग दहिया म्हणून हरियाणाचे जे शेतकऱ्यांचे नेते होते ते तेव्हा बँक ऑफ हरियाणाचे चेअरमन होते, ते आले आणि मला कडकडून मिठी मारली. पहिलवान माणसाने मिठी मारल्यामुळे मला भीती वाटली. म्हणलं आता आपलं काय होणार. मी म्हटलं क्या हुआ साहब इतने खुश क्यों. तर ते म्हणाले अरे क्या तुमने कविता बोली, 2.5-3 लाख काश्तकार बोले, एक ताल में तालियां बजा रहे थे, क्या लिखा है तुमने इस कविता में, तुम ये कविता हमको हरियाणवी में ट्रांसलेट करवा दो, मैं बैंक ऑफ हरियाणा की ओर से इसका पोस्टर बनवाऊंगा और पूरे स्टेट में लगवा दूंगा. शरद जोशी म्हणाले कविता नीट ऐकली काय. म्हटले काय झालं. म्हणले बँकेच्या वतीनं पोस्टर करणार ना. म्हटले हो. म्हणले त्यांनी सांगितले घेतलेली कर्ज सगळी बुडवायला शिक म्हणून. ते म्हणले अरे अरे ऐसा लिखा है क्या उसमें, वो लाइन कट करवा दो, बोले बाकी की कविता ट्रांसलेट करवा दो, उसका पोस्टर बनवाऊंगा और पूरे स्टेट में लगवा दूंगा. आणि त्यांनी खरोखर त्या कवितेचं हरियाणवी भाषेमध्ये पोस्टर करून हरियाणामध्ये लावलं. त्याचा एक नमुना माझ्याकडे पाठवला होता. असे या कवितेचे कितीतरी किस्से मला सांगता येतील. त्याच्यावर मी स्वतंत्र पुस्तकही लिहिण्याच्या विचारात आहे. इतके हे कवितेचे किस्से, कारण राजकारण्यांचे किस्से मी तुम्हाला मुद्दाम सांगितले नाही, विलासराव गोपीनाथ राणे आणि दिग्विजय सिंगांचे किस्से, पण मुद्दाम हे किस्से मी तुम्हाला सांगितले. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा माझ्या चिंतेचा आणि माझ्या कवितेचा मुख्य विषय आहे. टाळो सारख्या संग्रहामध्ये 80 कविता याच विषयावर लिहून देखील माझ्या इतरही कविता संग्रहात शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरच्या कविता विखुरलेल्या आहेत, पण त्यातली एक फक्त प्रातिनिधिक कविता मी तुम्हाला म्हणून दाखवलेली आहे. मला वाटतं मी बोलायला सुरुवात केली त्याला आता 50 मिनिट झालेली आहेत. आणखी एक मला वाटतं 15-20 मिनिटं बोललं तर चालेल ना. मला बोलायला हरकत नाही, पण मला म्हणजे ते पाठीमागच्या आवाजाचा थोडा त्रास व्हायला. जर पाठीमागचा आवाज नसता तर आणखी मजा केली असती. मला वाटतं तुम्हाला पण त्रास होत असेल त्या आवाजाचा. शेतकऱ्यांच्या जीवनावरच्या कविता मुद्दाम मी तुम्हाला सुरुवातीला म्हणून दाखवल्या. काही कविता आहेत ज्या कविता मी तुम्हाला गाणार नाही, ज्यांची पार्श्वभूमी मी तुम्हाला म्हणून दाखवणार नाही. साध्या कविता आहेत. निसर्ग आणि शेतकरी यांचं जे नातं आहे त्या नात्याच्या संदर्भातल्या काही कविता आहेत. एक कविता अशी आहे. बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नये टाकू. बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नये टाकू. मी विचारायचो का. बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नये टाकू. दाणे समजून खातात चिमण्या आणि मरतात आतडी फाटू फाटू. दाणे समजून खातात चिमण्या आणि मरतात आतडी फाटू फाटू. सुगी संपली की बाप देवळात नेऊन कणस बांधायचा. सुगी संपली की बाप देवळात नेऊन कणस बांधायचा. सुगीत हातललेल्या चिमण्यांसाठी पाण्याचं मडकं बांधून पुण्य सांधायच्या. पाखरं असल्या तरी ओळखायच्या बापाच्या मनीचा भाव. पाखरं असल्या तरी ओळखायच्या बापाच्या मणीचा भाव. तेव्हा सुगी संपली तरी चिमण्या सोडीत नसायच्या गाव. तेव्हा सुगी संपली तरी चिमण्या सोडीत नसायच्या गाव. तेव्हा सुगी संपली तरी चिमण्या सोडीत नसायच्या गाव. माय माझ्या पाळण्याला बांधण्यासाठी लागणारा घुंगरूवाळा तू विकत घेऊ शकत नव्हतीस. माय पाळण्याला बांधण्यासाठी लागणारा घुंगरूवाळा तू विकत घेऊ शकत नव्हतीस, म्हणून माझ्या पाळण्याला बैलांच्या गळ्यातल्या घुंगूरमाळा बांधल्यास. माझ्या पाळण्याला बैलांच्या गळ्यातल्या घुंगूरमाळा बांधल्यास. त्या घुंगूरमाळांचा नाद माझ्या कानात असा सामावलाय. त्या घुंगूरमाळांचा नाद माझ्या कानात असा सामावलाय की आज कुठूनही घुंगूरमाळांचा आवाज आला की मला पाळण्यात असल्यासारखं वाटतं. आज कुठूनही घुंगूरमाळांचा आवाज आला की मला पाळण्यात असल्यासारखं वाटतं. जुवाला गाजर बांधणाऱ्या आजच्या जमान्याच्या काळात माय पाळण्याला घागरमाळा बांधणारे तुझे हात जगातल्या सगळ्या माऊल्यांना लाभोत. जगातल्या सगळ्या माऊल्यांना लाभोत. जगातल्या सगळ्या माऊल्यांना लाभोत. खेड्यातली आई आहे, तिला 4 मुली आहेत. पहिली मुलगी चांगल्या घरी पडली, दुसरी मुलगी चांगल्या घरी पडली, तिसरी मुलगी चांगल्या घरी पडली, चौथी मुलगी गरीब घरी पडली. गाव चांगलं नाही, नवरा चांगला नाही, सासू चांगली नाही, सासूर चांगलं नाही. आईला वाटतं त्या मुलीनं पुन्हा पुन्हा माहेराला यावं आणि माहेरचा पाहुणचार घेऊन जावा.
म्हणून आई आपल्या मुलीला निमंत्रण देते, ती अर्धी कविता, आणि मुलगी त्याचं उत्तर देते, ती अर्धी कविता. ती गरिबीतल्या मुलीला आई म्हणते, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी. आड रात्र म्हणजे एका दिवसासाठी का होईना, एक रात्र आडवी जाईल इतकं का होईना. उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी. तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी. विहिनीच्या टोमण्यानं कान किटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल. विहिणीच्या टोमण्यानं कान किटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल. तुपासंग पुरणपोळी खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी. रातंदिस काम तुला इसाबाबी नसल, रातंदिस काम तुला इसाबाबी नसल. लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल. रातंदिस काम तुला इसाबाबी नसल, लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल. मायेच्या हातानं न्हावून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी. संग मंग गुज बोलू रात जागून काढू, संग मंग गुज बोलू रात जागून काढू. आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू. सकुनाचा हिरवा चुडा लिहून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रात्र येऊन जाय ग लेकी. लेकीला हे निमंत्रण मिळालंय, लेकीनं धावत पळत यायला पाहिजे, पण लेकीची तक्रार आहे. तिचं म्हणणं असं आहे की बाकी सगळ्या बहिणींना देताना चांगला नवरा, चांगली सासू, चांगला सासर, चांगलं सगळं पाहिलंस, आणि मला देताना मात्र तू का घाई केलीस. म्हणून ती आईला जे उत्तर देते ती अर्धी कविता आहे. त्या कवितेमध्ये मुलगी असं म्हणते, जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. लाडाची लाडकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. लाडाची लाडकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. जावयात पाहिलंस काय, जावयात पाहिलंस काय, माय जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. दूध तुप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. दूध तुप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. सासूची खाल्ली हाय, माय जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. सासऱ्याची डिवते गाय, सासऱ्याची डिवते गाय, माय जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. सासरी पोळतात पाय, सासरी पोळतात पाय, माय जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुनी कावळा करीना काव. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुनी कावळा करीना काव. दुधावर येईन साय, दुधावर येईन साय, माय जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. आता मी बोलायला सुरुवात करून 1 तास झालेला आहे. शेवटची कविता मी म्हणतो आणि थांबतो. ही माझ्या आईने मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी आहे. परिचय करून देणाऱ्यांनी फार चांगला आणि वाङ्मयीन परिचय करून दिला. बायोडाटा वाचून दाखवला नाही, बरं झालं. नाही तर त्या बायोडाट्यामध्ये लिहिलेलं होतं इंद्रजित भालेराव, जन्म 1962.
5वीच्या पुस्तकात, 9वीच्या पुस्तकात, तुमच्या BA च्या पुस्तकात कविता आहे, तिथं सगळ्याकडे परिचय देताना इंद्रजित भालेराव जन्म 1962 सपशील खोट आहे ते. माझा जन्म 1962 साली झालेला नाही. मग का बरं सगळीकडे छापलेलं आहे? ते मीच दिलेलं आहे. मी का बरं खोटी जन्मतारीख दिली? कोर्टानं तीच खरी मानलेली आहे. कोर्टानं का बरं तीच तारीख खरी मानली खोटी असू नये? कारण मॅट्रिकच्या सर्टिफिकेटवर तीच होती. मॅट्रिकच्या सर्टिफिकेटवर खोटी जन्मतारीख का बरं आली? कारण पहिलीच्या सर्टिफिकेटवर तीच होती. पहिलीच्या सर्टिफिकेटवर खोटी जन्मतारीख का बरं आली? कारण बापाला जन्मतारीख माहित नव्हती. शेतात अहोरात्र कष्ट करणारा बाप, त्याला काय माहित वर्ग जन्मल्यावर त्याचा जन्मदिवस लिहून ठेवावा? काय माहित नाही, त्याच्यामुळे माहित नव्हतं. मग ही तारीख कोणी टाकली? तर गुरुजींनी टाकली. आमच्याकडं चांगल्या मुलांना माझ्या लहानपणी शाळेत घालत नसत. चांगला मुलगा आहे म्हणले, शेताला जाय म्हणलं जातो, औत हाक म्हणलं हाकतो, गुरु राख म्हणलं राखतो, किती चांगला मुलगा आहे म्हणलं, याला कशाला शाळेत टाकायचंय? मग शाळेत कुणाला टाकायचं? जो सांगितलेली कामं ऐकत नाही, गुंडपणा करतो, त्याला शाळेत टाकायचं. आणि आमच्याकडे त्याला शाळेत टाकायचं असं म्हणत नसत, याला कोंडवाड्यात टाका असं म्हणत असत. वडील मला कोंडवाड्यात घालायला घेऊन गेले, गुरुजी समोर उभं केलं. गुरुजींनी विचारलं काय? म्हणाले याला शाळेत टाकायचंय. म्हणले नाव सांगा? म्हणाले इंद्रजित. म्हणले आडनाव सांगा? म्हणले भालेराव. म्हणले वडिलांचं नाव सांगा? म्हणले हे काय समोर उभा आहे. म्हणले नाव सांगावं लागतं. म्हणले नारायणराव. म्हणले डेट ऑफ बर्थ सांगा. वडिलांना काहीच कळालं नाही गुरुजी काय म्हणाले ते. असं अँगलचं छत होतं, त्याच्यावर कबुतरं बसायची. गुरुजींना ती कबुतरं उडवण्यासाठी चित्रविचित्र आवाज करावा लागायचा. गुरुजींनी जेव्हा डेट ऑफ बर्थ काय असं विचारलं, तेव्हा वडिलांना वाटलं कबुतरं उडवण्यासाठी त्यांनी काहीतरी विचित्र आवाज तोंडातून काढला. वडिलांच्या लक्षात आलं नाही. हे गुरुजींच्या लक्षात आल्यावर गुरुजींनी वडिलांच्या भाषेत विचारलं, हे पोट्ट केव्हा जन्माला आलं? म्हणले. ते म्हणले झाले 5-6 वर्ष. गुरुजी म्हणले 5 का 6 एकच सांगा ना. वडील म्हणले 7 लिहा ना, काय फरक पडणार आहे म्हणले. हे घरी झिकझिक करायले म्हणून आणलं तर तुम्ही पण झिकझिक करायले. म्हणले ठेवू का घरी घेऊन जाऊ? नाही म्हणले राहू द्या राहू द्या. अशा वेळेला गुरुजींच्याकडे एक आयडिया असते. एवढा मुलगा असेल 5 वर्षाचा, एवढा असेल 6 वर्षाचा, एवढा असेल 7 वर्षाचा, अंदाजे वय ठरवायचं. पण डेट ऑफ बर्थ कशी ठरवायची? तर मुलाचा बाप त्याला घालायला शाळेत ज्या दिवशी घेऊन आला त्याच्याबरोबर 5, 6 आणि 7 वर्ष आधीची आदल्या दिवसाची तारीख डेट ऑफ बर्थ म्हणून टाकायची. त्याच्यामुळे खेड्यातची जी माणसं आहेत आणि जी पुढे शिकली त्यांच्या टिशा पहा, सगळ्यांचे जन्म जून महिन्यात झालेले आहेत. जून महिन्यामध्ये आमच्या बापाला पेरणीचं एवढं काम असतं, एवढं काम असते, मरायला वेळ नसते तर जन्म द्यायला कुठला वेळ आला. पण सगळ्यांच्या जन्मतारखा जून महिन्यातल्या. कारण एकदा ब्रह्मदेव जन्माला घालतो आपणाला आणि दुसऱ्यांदा आपली जन्मतारीख गुरुजी जन्माला घालतात. त्या गुरुजींनी जन्माला घातलेली ही तारीख आहे 1962. मी माझ्या वडिलांना विचारलं, म्हटलं बाबा माझा जन्म केव्हा झाला? वडिलांमुळेच हा घोटाळा झाला होता. पण तरी वडिलांनी आपल्या भावंडांचे, माझ्या भावंडांचे जन्म आणि काही राष्ट्रीय घटना यांच्या जोड्या लावून ठेवल्यामुळे काही गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. स्वातंत्र्य सैनिकांच्या सोबत राहिलेले माझे वडील गंगाप्रसादजी अग्रवाल, सर्वोदयी कार्यकर्ते. मी वडिलांना विचारलं, म्हणलं बाबा माझा जन्म केव्हा झाला? त्याच्या आधी मी प्रश्न विचारला आमचा मोठा भाऊ 75 वर्ष वयाचा, त्याला आम्ही अण्णा म्हणायचो. म्हटलं बाबा अण्णाचा जन्म केव्हा झाला? म्हणले रजाकारी झाली तेव्हा झाला. आता रजाकारी म्हणजे काय? तुम्ही जाणकार माणसं आहेत, भारताचा इतिहास तुम्हाला माहित आहे. तुम्ही 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला, आम्ही नाही. तुमच्यापेक्षा 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस उशिरा स्वतंत्र झालो. 17 सप्टेंबर 1948 ला. तुम्हाला माहित आहे आम्ही निजामाची प्रजा होतो आणि निजामाला भारताच्या पोटामध्ये एक पाकिस्तान तयार करायचं होतं आणि तो भारतीय संघराज्यात सहभागी व्हायला तयार नव्हता. तेव्हा त्यानं त्या संघराज्यात सहभागी होण्याच्या आधी ज्या हिंदूंच्या कत्तली केल्या त्याला रझाकारी असं म्हणतात. मोठा भाऊ तेव्हा धावपळीमध्ये कुठेतरी जन्माला आला. दुसरा भाऊ केव्हा जन्माला आला? तो वडील म्हणाले जय हिंद झालं तेव्हा जन्माला आला. म्हटलं बाबा मी केव्हा जन्माला आलो? म्हणले आपलं 12 मैलातल्या शिंद्याच्या वावराचं वसमतीच्या कोर्टामध्ये भांडण सुरू होतं. म्हटलं मग? म्हणले कोर्टाचा निकाल लागणार म्हणून त्या वावराचा मी एके दिवशी सकाळी पहाटे उठून निकाल ऐकायला निघालो तर तुझी आई आडवी आली. म्हटलं मग? तर ती म्हणाली की माझी तब्येत बरी नाही, आज तुम्ही गावाला जाऊ नका. मी म्हटलं मग? तर वडील म्हणाले मी तिला सांगितलं की आज महत्वाचा निकाल लागणार आहे, अपशकुण्यासारखं आडवं येऊ नकोस. मी तिला बाजूला केलं आणि निकाल ऐकायला वसमतला गेलो. त्याच्या आधी वकिलाच्या घरी गेलो. आता माझ्या वडिलांचे जे वकील होते ते फार सुप्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे वडील अंबादासराव कुरुंदकर हे माझ्या वडिलांचे वकील होते.
अंबादासराव कुरुंदकराची म्हणजे नरहर कुरुंदकराच्या बापाची आणि नारायणराव भालेरावाची म्हणजे माझ्या बापाची दोघांची दोस्ती होती. आणि दोस्तीच्या पाठीमागचं कारण काय होतं तर माझा बाप गावाकडं वावरं घ्यायचा, भांडणं करायचा, मारामाऱ्या करायचा, कोर्टात घेऊन जायचा, कुरुंदकरांचा बाप सही सलामत सोडवून द्यायचा. अशी दोघांची दोस्ती होती. त्याच्यामुळे त्या दिवशी वडील म्हणाले की मी सकाळी उठून अंबादासराव कुरुंदकरांच्या ब्राह्मण गल्लीतल्या दारात जाऊन उभा राहिलो तर बैठकीमध्ये अंबादासराव कुरुंदकर बसलेले होते, रेडिओ लावलेला होता, त्याच्यावर बातम्या सुरू होत्या आणि अंबादासराव कुरुंदकर धडाधडा रडत होते. वडील म्हणाले काय झालं वकील साहेब, कशामुळे रडताय? तर वकील साहेब म्हणाले अहो आज तुमच्या कोर्टाचा निकाल लागणार नाही, आता रेडिओवर बातमी आली आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं काल निधन झालं, मी तुम्हाला नंतर दुसरी तारीख देतो, तुम्ही चहा पाणी घ्या आणि परत जा. वडील म्हणाले मी अंबादासराव कुरुंदकरांच्या घरी चहा पाणी घेतलं, गावात आलो, बाजारामध्ये मीठ मिरची घेतली, संध्याकाळी घरी आलो तर तुझा जन्म झालेला होता. म्हणलं चला आपल्याही जन्माची नोंद भारताच्या इतिहासामध्ये आहे. इतिहासाचं पुस्तक काढलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन केव्हा झालं 27 मे 1964 ला, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 मे 1964 ला आपला जन्म झाला. पण म्हटलं हे तरी कशावरून खरं, कारण बाप कुठं होता आपल्या जन्माच्या वेळेला उपस्थित, म्हणून मी म्हटलं की जी आपल्या जन्माच्या वेळेस अनुपस्थित असली तर आपला जन्मच होऊ शकत नाही, अशा अपरिहार्य आईला म्हणजे मायला विचारावं. म्हणून मी माझ्या मायला विचारलं, म्हटलं माय मोहा जन्म कवा झाला, कसा झाला? तर मया मायनं मला माझ्या जन्माची जी कहाणी सांगितली तीच आता कवितेत रूपांतरित करून मी तुम्हाला सांगणार आहे. ही शेवटची कविता असणार आहे. ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, कदाचित तुम्ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही, म्हणून ही कविता मी नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो. म्हणून ही कविता म्हणण्याच्या आधीच मला या एवढ्या मोठ्या व्याख्यानमालेमध्ये बोलवलं, ऐतिहासिक परंपरा असलेल्या व्याख्यानमालेमध्ये बोलवलं, म्हणून मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. एक छोटीशी सूचना, ज्यांना कोणाला उत्सुकता आहे त्यांच्यासाठी, बऱ्याचदा असं होतं की आम्ही येतो आणि 4 कविता म्हणून जातो, लिहिलेल्या 400-500 कविता असतात, त्या कविता कुठं मिळतात आणि बऱ्याचदा दुकानात पुस्तकं मिळत नाहीत, म्हणून काही पुस्तकं आणि शिडी ज्या उपलब्ध आहेत त्या आणलेल्या आहेत. कार्यक्रमात संपल्यानंतर व्यासपीठाच्या बाजूला इथं तुम्हाला त्या उपलब्ध होतील. ज्यांना कोणाला उत्सुकता आहे त्यांच्यासाठी फक्त ही सूचना आहे. आणि पुन्हा एकदा या व्याख्यानमालेच्या संयोजकांचे मला इथं बोलवल्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार मानतो.